कुत्रा दिसला तर त्या टाळकातच घालणार मी. हा ब्रिज बघा ना, हा ठाकोर्लीचा ब्रिज अजून बराच वर्ष झालं. शेवटी उभा राहून राहून मावशीने मच्छी घ्यायला लावलीत मांदेली. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, ओवी आली आहे स्कूलमधून. हॅलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅपी शुक्रवार. हॅपी शुक्रवार. शुक्रवार स्पेशल भजन चालू आहेत आमच्याकडे. आता वाजले आहेत 9 आणि हा बघा नवीन कॉईन बॉक्स आणलाय. अरे वा, भरले पण येतात. हा ॲक्च्युली नवीन टाईपचा कॉईन बॉक्स आहे. माझ्याकडे तो असा उभावाला होता, ते उभेवाले असायचे ते टेडी बॅट नाही, अरे नॉर्मल उभेवाले ते डबे असतात, ते जे तेलाच्या डब्यासारखे दिसतात ते तसे मस्त आहे. हा कधी भरतो बघ या. ओके बोलतो ना, वार आला की माझ्या पप्पांना आणि ही बाई ही ना संडेला कधी कधी संकष्टी वगैरे थाळी खायला एकाच्या माणसाची 500 रुपये होते. 500 रुपयाचं पण सगळं कुटुंब खातो. बोंबेला काय ठरवलंय तुम्ही? नुसते बोंबेल तिथे गेल्यावर बघवले मी. मग भरपूर आणि अशी भरपूर भरपूर ओके. सो आलोय पुन्हा आम्ही उमेश नगरच्या बाजारात. पप्पा इथे गेले, ते बघा आलं नाही आलं आलं इकडे तिच्याकडे आहे. आलं बोंबील. अजून बघूया काय काय घ्यायचं. किती 400 रुपयाचे बोंबील घेतले. बोंबील ताजे दिसतंय. मावशीकडून घेतले. मावशीने एक एक्स्ट्रा टाकला का? दोन टाकले. हा शेवटी उभा राहून राहून मावशीने मच्छी घ्यायला लावलीत मांदेली. सो आज रागायला भाऊच रागवतात. लहान भाऊ आहेत ना तुमचे. लहान भाऊ रागवले तर काय तिथे लाड करायचे. चला मच्छी घेऊन झाली. अजून नारळ घेतला का? नारळ घेतलं. चला मिरच्या घेतल्या झालं ना. हो बघ कोण मोठा माणूस बाबा. ओके, बाजारातून मच्छी घेऊन आलो मी घरी आणि मी नाश्ता करतोय. आता नाश्ता केला नाही मी सकाळपासून. आणि हा माझा नाश्ता आहे. अंडा करी आणि ज्वारी का कसली भाकरी आहे? बाजरीची भाकरी. आणि पप्पा इकडे बघा मच्छी निवडायला बसले. सो दुपारी फक्त भात आणि मच्छी. हे काय खाल्ली ना आत्ताच. बोंबील ताजी आहेत एकदम मस्त. भाजीमध्ये चांगले आहेत एकदम. थंडीत भूक भरपूर लागते ना आपल्याला, म्हणून भरपूर. 2 दिवस खाऊ शकतो. एका दिवसात संपेल ते. बोंबील ते संपतीलच आहे मम्मी, एका दिवसात संपेल मम्मी. वर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ग्रीटिंग आहे ते. मॉर्निंग होऊन जमाना होते. ग्रीटिंग समजतं तुम्हाला? गुड मॉर्निंग. हां किती वाजले आहेत? 11:15. आता मग ओवीला शाळेत सोडून मी जाणार आहे गाडी आणायला. गाडी सर्व्हिस झाली असेल, त्याला फोन करतो. ओके मित्रांनो, सो ओवीला शाळेत सोडायला प्रणिताच चालली आहे, पण मी चाललो आहे गाडी आणायला. तर गाडी सर्व्हिसिंग झाली असेल ना. आणि मी चालत तर इथून मी टाटा पॉवर, ऑलमोस्ट टाटा पॉवर पण चालत जाणार आहे. भरपूर दिवसांनी चालणार आहे, कारण आल्यावर मच्छी खायची ना दाबून, भूक लागली पाहिजे म्हणून. सो चला, हे मुद्दाम घेतलेत म्हणजे कसं रस्ता कापला जाईल गाणी ऐकत. पण आता मध्ये कुत्रे, ॲक्च्युली पहिलं तर इथूनच बाहेर पडताना तो कुत्रा, त्याला पहिले फेस करायचं, मग पुढे काय इश्यू नाही आहे. कॉलनीतून बाहेर पडेपर्यंत मला भीती आहे, म्हणून दगड घेतलाय. कुत्रा दिसला तर त्या टाळकातच घालणार मी. त्या कुत्र्यांची भीती खूप वाढली आहे, तुम्हाला माहिती आहे. आज तो कुत्रा होता, बसला होता तिकडे, अपसेट होतं वाटतं, बायकोशी भांडण झालं असेल. सो याची आता गरज नाही, टाकून दिला. चला, ट्रॅफिक जाम करतात. बिल्डिंगपासून इथपर्यंत सावळी होती, तर हा पूर्ण पॅच उन्हाचा आहे. बापरे,
हो भरपूर दिवसाने एवढा चालतोय खूप धमाला होतं. हो ब्रिज क्रॉस झाला आता बाबा सावळी आली आहे जराशी. हा ब्रिज बघा ना हा ठाकुर्लीचा ब्रिज अजून बऱ्याच वर्ष झालं काम इथपेच ठाकुर्लीपर्यंतच संपलं आहे. त्याच्या पुढे कुठे काढणार आहे काय माहिती. ओके सो आता चालत चालत पोचलो आहे मी ठाकुर्ली स्टेशनजवळ आणि हा बघा हा ब्रिज इथे संपतो आहे आणि इथून डायरेक्ट स्टेशन म्हणून आश्चर्य वाटतं की कुठे काढणार आहे हा ब्रिज. आता आपण आलोय हनुमान मंदिर. जय बजरंगबली. इथे पोहोचलोय माहिती आहे का कुठे. आता मी पोहोचलोय सावित्रीबाई फुले कला मंदिर. इथून आता थोडासाच रस्ता राहिला. ज्यांना कोणाला पासपोर्टची कामं करायची असते मी त्यांना माहीत नाही की पासपोर्ट ऑफिस कुठे आहे तर हे डोंबिवलीचा जो MIDC एरिया आहे इकडे हे पासपोर्ट ऑफिस आहे. इकडे दिसलं. आणि इथे मारुतीचं शोरूम आहे जिकडून आधी आम्ही XL6 बुक केली होती पण टायमावर डिलिव्हरी झाली नाही म्हणून कॅन्सल केलं. मग आम्ही गेलो वाशीला माय कार इथून बुक केली. तिथे 9 दिवसात गाडी मिळाली ना 9 दिवसात. अरे बापरे असं एक वॉक नंतर कळतं की आपला स्टॅमिना किती आहे. हां तर मी पोचलो आहे जवळ अजून 2 मिनटं मग गाडी घेऊया आणि लगेच निघूया. फायनली मारुती सुझुकी सर्व्हिस पोचलो बाबा. बघा बेबी इकडे एकटी उभी आहे. बेबी 2 मिनटं जाऊन येतो बिल करून येतो. ओके बिल झालं आणि बिल झालं 6412. सगळं ऑइल चेंज झालं आहे सगळं झालं आहे सगळं झालं. आता गाडी माझी मस्त दुसरी जाते. बात आहे बघा झाली धुवून झाली. आता जरा पुसून देते क्या बात आहे नवीन मस्त. स्वतःची गाडी बाहेर चालताना बघणं भारी वाटतं ना. या ओके फायनली गाडी घेऊन मी निघालो आहे आणि आजच गाडीचं PUC संपलंय. PUC रिन्यू करायचं आहे. तेच आहे जवळ पेंढरकर कॉलेज जवळ. इकडे दमलो रे मी. चालत होतो तर पटापट बाजूने गेलो. आता ट्रॅफिक लागतंय गाडी आता थांबायला लागतं असं आहे. मम्मीचा फोन आलाय. मच्छी फ्राय करायला घेतली आहे मित्रांनो. तेच पाणी सुटलं तोंडाला. बोंबील. चला घरी पोचलो मी. आता जाऊया जेवायला. बघा आणि मोठे 4 तर मागे अजून येतील माझ्या वाटणीला. अगं ते एकदम मजबूत लागलंय. काय माहिती लाल कलर कलर लाल दिसतोय. काय माहिती नाही. अरे तुझ्या मायाला. ओके मित्रांनो तर आता जेवायला बसलोय. आल्या फायनली बोंबलाचा सार रेड कलर कोशिंबीर आणि एवढे मच्छी फ्रायला एकटा खाणार आहे मी. आणि तिकडे मांडलीचं सार बघू. हा बघा मस्त मांडली सार बोंबील सार आणि एवढ्या फ्राय माझ्या. हसता काय खा किती खाशील तेवढे खा. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. ओवी आली आहे स्कूलमधून. हॅलो कसा होता दिवस शाळेतला. काय केलं आज. रिव्हिजन. काय डिव्हिजन. रिव्हिजन उद्यापासून एक्झाम आहे. उद्या सॅटर्डे आहे. हो सॅटर्डेला पहिला पेपर. हो तो पण SS चा. मम्मीने मस्त चहा बनवून आणून दिली. थँक्यू. कशी झाली आहे तुम्ही सांगा मग मी पितो. बरोबर नाही म्हणून मला मी बोलत होतं गुळाची नको. स्ट्रॉंग झाली आहे बघू दे.
मला नाही आवडत ना गुळाची. मस्त वाटतंय. क्लायमेट बघा कसं झालंय. 3 रंग दिसत आहेत का सांगा मला. 3 रंग ह्याच्यात तर दिसत आहेत. 3 रंग. ओके मित्रांनो, मी आत्ताच एक नाही 1 2 3 पनीर रील बनवले आहेत. ते माझ्या अकाउंटवर आहेत. मम्मी पप्पा ॲक्च्युली बाहेर गेले. त्यांचे ज्येष्ठ नागरिकचं का काहीतरी नवीन काहीतरी कार्ड आले. त्यांनी त्यांना विचारून सांगतो. ते कार्ड बनवायला गेले आणि ऑफिसचं पण काम चालू आहे. पण मध्ये मध्ये मी असा ब्रेक घेऊन स्वतःला आणि तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करत असतो. कारण आयुष्य एवढंच आहे, याचं बोर काढायचं नाही मला. सो म्हणून असं स्वतःला मी हे करत असतो. काही लोकांना वेळ विचित्र वाटत असेल, पण मला मजा येते. सो चला आता थोडं काम करतो, मग तुम्हाला भेटतो. आज रात्री पण वजाभर मच्छी आहे, ती खायची आणि संपवायची आहे. उद्यासाठी नवीन. सो मित्रांनो, मम्मी पप्पा घरी आलेत. पप्पांचं काम झालंय, मम्मीचं नाही झालंय. मम्मीचं काहीतरी एक OTP अडकला. हा मम्मी, बरोबर टाकायला लागेल. आभा कार्ड आणि आबा नाही आयुष्यमान. आयुष्यमान कार्ड तर ते हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे 5 तेच लाखापर्यंत. कार्ड. ते सगळ्याला आणि आभा कार्ड ऍक्च्युली ते हेल्थ आयडी आहे बेसिकली. मी बघितलं हेल्थ अच्छा. आयडी तसं कार्ड. आता मला ते काय काढायची गरज नाही. ते तुम्ही घरी पण काढू. तुम्ही पण काढू शकता. सो ते आता मम्मीचं झालं नाही, पप्पाचं झालं. मम्मी परत जाणार आहे का मग? नाही तो फोन करेल तर फोन OTP कर. द्यायचा. असं आहे. तुम्हाला तर तुम्ही कोणाला पण पण काढून घ्या. खूप त्याचे बेनिफिट्स चांगले आहेत. नक्की जाऊन पहिले सर्च करा गुगलवर की काय त्या कार्डचे बेनिफिट्स आहेत आणि मगच अप्लाय करा. ओके, चला आता मी जेवतो. आज बोंबील संपवायचे, मांदिली ठेवली होती त्यासाठी. चला मित्रांनो, मस्त जेवलो पोटभर. 2 टाईम मच्छी खाल्ली दाबून. मच्छी बोंबील फेवरेट. चक्करपर्यंत जेवतो मी. सो खूप मस्त वाटलं मच्छीचं जेवण करून. आणि आजचा दिवस पण मस्त झाला आहे. फायनली आपली गाडी रेडी होऊन आलेली आहे या वर्षाची. आता ती ट्रिपसाठी पण रेडी आहे आमच्या. ओके, आणि आज 5 रील बनवले मी. 5 रील. भरपूर दिवस रील नाही होता. कसर काढून टाकली रील बनवायची. ओ थंडी वाजते आणि पंखा लावला. आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.